SBI किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया सर्वाधिक 5 उपबँका व सर्वाधिक शाखा असणारी भारताची सर्वात मोठी व्यापारी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. SBIच्या स्थापनेमागची पार्श्वभूमी. भारतात खालील 3 इलाखा बँका किंवा प्रेसिडेन्सी बँका कार्यरत होत्या. 1. 1806 साली स्थापन झालेली बँक ऑफ बेंगॉल. 2. 1840 साली स्थापन झालेली बँक ऑफ बॉम्बे. 3. 1843 साली स्थापन झालेली बँक ऑफ मद्रास. 1921 साली वरील तिन्ही प्रेसिडेन्सी बँकांच्या एकत्रीकरणातून इम्पिरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना. रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वी इम्पिरियल बँक ही भारताची मध्यवर्ती बँक होती. 1951 साली अखिल भारतीय पतपुरवठा पाहणी समितीचे अध्यक्ष A.D. गोरवाला यांनी ग्रामीण भागातील पतपुरवठ्याची गरज भागवण्यासाठी इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधी शिफारस केली. 8 मे 1955 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया ॲक्ट हा कायदा लोकसभेत संमत झाला. 1 जुलै 1955 रोजी इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयीकरण करून तिचे नाव स्टेट बँक ऑफ इंडिया असे करण्यात आले. तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री C.D. देशमुख यांनी SBIच्या स्थापनेची घोषणा केली. 2 जून 1956 रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण. स्टेट बँकेच्या उपबँका किंवा सहयोगी बँका. 1959 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया दुय्यम बँक कायदा संमत झाला. या कायद्यानुसार स्टेट बँकेने 8 संस्थानातील पुढील बँका ताब्यात घेतल्या. स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ इंदोर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ पतियाळा, स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र, स्टेट बँक ऑफ बिकानेर, स्टेट बँक ऑफ जयपूर. जानेवारी 1963 रोजी स्टेट बँक ऑफ जयपूर ही बँक स्टेट बँक ऑफ बिकानेरमध्ये विलीन होऊन स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर बँक बनली. 13 ऑगस्ट 2008 रोजी स्टेट बँक ऑफ सौराष्ट्रचे मुख्य SBI बँकेत विलिनीकरण. 26 ऑगस्ट 2010 रोजी स्टेट बँक ऑफ इंदोरचे मुख्य SBI बँकेत विलिनीकरण. यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहयोगी बँकांची किंवा उपबँकांची संख्या सध्या 5 इतकी झाली आहे. स्टेट बँक व तिच्या 5 उपबँकांना एकत्रितरित्या स्टेट बँक समूह म्हणून ओळखतात. स्टेट बँक ही सर्वाधिक उपबँका व सर्वाधिक शाखा असलेली सर्वात मोठी व्यापारी बँक आहे. 15 जून 2016 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने स्टेट बँकेच्या 5 सहयोगी उपबँका व नोव्हेंबर 2013 मध्ये स्थापन झालेली भारतातील पहिली महिला सहकारी बँक यांचे मुख्य स्टेट बँकेत विलिनीकरण करण्यास मंजुरी दिली. स्टेट बँक ऑफ इंडियाची रचना पुढीलप्रमाणे आहे. 20 सदस्यीय मध्यवर्ती संचालक मंडळ स्टेट बँकेचे व्यवस्थापन पाहते. यामध्ये एक अध्यक्ष व एक उपाध्यक्ष यांची नेमणूक केंद्र शासन RBIच्या सल्ल्याने करते. 6 संचालक स्टेट बँकेच्या भागधारकांमधून निवडले जातात. अन्य 10 संचालक RBIच्या सल्ल्याने निवडले जातात. अध्यक्ष, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांची मुदत 5 वर्षे. स्टेट बँकेचे दैनंदिन कामकाज व्यवस्थापकीय समिती पाहते. महत्त्वाचे म्हणजे स्टेट बँकेच्या उपबँकांचे स्वतंत्र संचालक मंडळ असल्याने त्या बँकांचे अस्तित्व स्वतंत्र असते. स्टेट बँकेचे अध्यक्ष हेच तिच्या 5 उपबँकांच्या संचालक मंडळांचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. मात्र स्टेट बँकेच्या 5ही उपबँकांचे भांडवल मुख्य स्टेट बँकेच्याच मालकीचे असल्याने त्यांची सर्व सत्ता स्टेट बँकेकडेच केंद्रित झालेली असते. स्टेट बँकेची कार्ये किंवा कामगिरी पुढीलप्रमाणे आहे. हे आहे GK मराठी यूट्यूब चॅनल GK Marathi. GK. व्यापारी बँक म्हणून कार्य. स्टेट बँक व्यापारी बँक या नात्याने ठेवी स्वीकारणे, कर्जे देणे, रोखे व ट्रेझरी बिलांचे व्यवहार करणे तसेच पतनिर्मिती करते. ग्रामीण व अर्धग्रामीण भागात प्रचंड शाखा विस्तार. कृषी क्षेत्रास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर्जपुरवठा. परदेशात 33हून अधिक देशांत शाखा विस्तार. लघु उद्योगांना पतपुरवठा. परकीय चलन विनिमय व निर्यातीस प्रोत्साहन. 1987 मध्ये निर्यात प्रोत्साहन निधीची स्थापना. मर्चंट बँकिंग. 1973 मध्ये मुंबई येथे स्टेट बँकेने मर्चंट बँकिंग विभाग सुरू करून शेअर विक्री केली. भारतात जेथे रिझर्व्ह बँकेचे कार्यालय नाही, अशा ठिकाणी स्टेट बँक ही रिझर्व्ह बँकेची प्रतिनिधी म्हणून कार्य करते. याशिवाय स्टेट बँकेने खालील महत्त्वाच्या योजना यशस्वीरित्या राबविल्या. लघु शेतकरी योजना. 1969 लहान शेतकऱ्यांना एकत्रित कर्ज. कृषी पदवीधर योजना. 1969 कृषी पदवीधारकांना व्यवसायासाठी कर्ज. अग्रणी बँक योजना. 1969 नरीमन समितीच्या शिफारशींनुसार सुरू झालेल्या या योजनेतील तरतुदींनुसार 1969 मध्ये स्टेट बँकेने 90 जिल्ह्यांत अग्रणी बँकांचे कार्य केले. खेडे दत्तक योजना. 1971 यानुसार स्टेट बँक ऑफ इंडिया व तिच्या उपबँका दत्तक घेतलेल्या खेड्यातील शेतकरी, ग्रामीण कुशल कारागीर,
स्वयंरोजगार व्यक्ती आदींना कर्जपुरवठा करते. पत हमी योजना क्रेडिट गॅरंटी स्कीम 1960 SBIने ही योजना लघुउद्योगांना मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करण्यासाठी केली. 2 जानेवारी 2009 आसाममधील सोनापूर जिल्हा कामरूप येथे SBIची 11,111वी शाखा सुरू